यानंतर आम्हा टीम शहाजीचे नेतृत्व व नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे व महाविद्यालयाची धोरण सक्षमपणे सांभाळणारे आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य साहेबांना अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आदरणीय प्राचार्य साहेब. महाविद्यालयामध्ये आज एक अत्यंत महत्वाच्या अशा कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. कार्यशाळेचा विषयच आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि या कार्यशाळेसाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यवाह रेश्मा खाडे मॅडम, आमचे तरुण मित्र, दीर्घकाळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असलेले कृष्णा स्वाती, खूप अपेक्षा नजरेसमोर ठेवून या विवेक वाहिनीची जबाबदारी ज्यांच्याकडे मी सोपवलेली आहे यावर्षी ते आमचे तरुण मित्र डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर काशी पाटील, आमच्या IPSCचे समन्वयक मांडीकर सर, शिवरे सर, बोलुडे सर, अनेक वेगवेगळ्या विषयाचे आमचे सर्व विद्यार्थी मित्र, प्राध्यापक, महाविद्यालयाच्या एकूण कामकाजामध्ये काही कार्यक्रम जे असतात ते कार्यक्रम शिक्षणाचा मूळ हेतू नजरेसमोर ठेवून त्याची आखणी केलेली असते. मी एक विधान सातत्यानं करत असतो की महाविद्यालयात कशासाठी यायचं. 10वी पास झालो म्हणून मी 11वीत आलो आणि 12वी पास झालो म्हणून मी अपवायला आलो, एवढं त्याचं साधं उत्तर असत नाही. तर महाविद्यालयात कशासाठी यायचं, तर महाविद्यालयात शिकण्यासाठीच यायचं असतं. पण ते काय शिकायचं, तर विचार कसा करायचा हे शिकण्यासाठी महाविद्यालयात यायचं. विचार कसा करायचा. तुम्ही म्हणाल आम्ही काही विचार करत नाही का. तुम्हीही विचार करतात, आपण सगळेच म्हणजे विचार करतो. कुठलीही गोष्ट काही ना काहीतरी डोक्यात सुरू असतं आणि त्याची प्रतिक्रिया आपण काय करत असतो, आपल्या कृतीतून व्यक्त करत असतो. पण तो कसा करायचा याचं एक शास्त्रोक्त स्वरूपाचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीनं, म्हणजे 1ली पासून 10वी पर्यंत आपण आलो, आपल्याला एक चार्ट केल्यासारखा, आराखडा केल्यासारखी शैक्षणिक पद्धती आमच्या आपल्या समोर आली. 1लीला काय शिकायचं, 2रीला काय शिकायचं, 3रीला काय शिकायचं, 10वीतून 11वी 12वी पुढे आपण फिरून गेलो. त्या पद्धतीनं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती कृती करत असताना ती कशा पद्धतीनं करायला हवी याच किमान स्वरूपाचं भान निर्माण करण्यासाठी म्हणून आजच्या या कार्यशाळेचं काय केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. मला मी एक लक्षात ठेवा, ही कार्यशाळा इतर कार्यशाळेसारखी नाही. आणि त्यासाठी म्हणून मी पहिल्यांदा एक गोष्ट शिवाजीरावांना सांगितलेली होती की या कार्यशाळेला सरसकट मुलांना ऍडमिशन देऊ नका. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करा आणि
आणि नोंदणी करत असताना पहिले 50 विद्यार्थी 60 विद्यार्थी जे असतील तेवढ्यांनाच इथं प्रवेश द्यायचा. इथं सगळ्यांना प्रवेश नाही द्यायचा. आणि त्या 50-60 विद्यार्थ्यांच्या मध्ये आपलं काम आहे विषयाच्या अनुषंगानं जाणीव निर्माण करणं. मी असं म्हणणार नाही त्या लक्षात घ्या की 2-2.5 तास तुमचा कार्यक्रम झाला रे झाला की तुम्ही इथून बाहेर पडत असताना आता मी विज्ञानवादी झालो, आता काय वाटेल ते होते, मला कुणी काही सांगायचं नाही, असं नाही बोलते. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचा कार्यकारण भाव शोधण्याची वृत्ती जरी तयार झाली तरी सुद्धा आपल्याला कार्यशाळेचं यश आलं असं म्हणता येऊ शकेल. काही गोष्टी साधारणतः मी तुमच्या समोर मांडणार आहे. मला मी 10-1 मिनिटाचा वेळ या ठिकाणी मला हे झालं सांगितलं ना, तर एक साधारणतः 10-1 मिनिटाचा वेळ, मी 10-12 मिनिटाचा वेळ तुमच्यासमोर. आता त्यांचं नाव या ठिकाणी आपण घेतलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांनी ऐकलेलं आहे? घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके 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 ओके. आता एक लक्षात घ्या, सभागृहामध्ये साधारणतः 50-60 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 5-6-7 विद्यार्थ्यांनी हात वर केला की नरेंद्र दाभोळकरांचं नाव आम्ही काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे. ओके. दुसरा माझा प्रश्न केला, ज्या विद्यार्थ्यांनी 6-7 विद्यार्थ्यांनी दाभोळकरांचं नाव ऐकलेलं आहे त्यापैकी किती विद्यार्थ्यांनी दाभोळकर वाचलेला आहे? वाचलेला आहे. ओके, छान, सुंदर. म्हणजे एवढ्यामध्ये एक तरी विद्यार्थी असा आहे की ज्याने दाभोळकर वाचलेला आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे, फार महत्वाचं आहे. दाभोळकर वाचल्यानंतर मला तुझ्या डोक्यात काय विचार आला? मानवी जीवन जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन मानवाच्या जीवनात किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किती महत्वाचं आहे हे त्यातून जाणतो. ओके ओके ओके, ठीक ठीक, बेस्ट. आता त्याच्या डोक्यात आलेला तो विचार त्यानं सांगितला. मला दाभोळकर कधी समजते हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो. म्हणजे मी पुस्तक लिहिलं याचा अर्थ गेले 40-45 वर्ष मी दाभोळकरांच्याबद्दल विचार करतोय का? नाही, हा लक्षात घ्या. म्हणजे या महाविद्यालयामध्ये 1995 साली जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये आलो होतो, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात, मी 95ला कॉलेजमध्ये नोकरीला लागलो, अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दाभोळकर या ठिकाणी आले होते या कॉलेजमध्ये. आणि त्यावेळी दाभोळकरांना आम्ही पाहिलं. लक्षात घ्या, काय म्हणतो आहे, पाहिलं. ऐकलं किती हा प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे असाच कार्यक्रम त्या हॉलमध्ये होता आणि त्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. आम्ही तिथे गेलो, दाभोळकर बोलले, दाभोळकर आले आणि दाभोळकर गेले. ओके, ते 95ची गोष्ट. त्याच्यानंतर दाभोळकरांच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम होते. म्हणजे 95 पासून त्यांच्या हत्येपर्यंत 2013ला त्यांची काय झाली, हत्या झाली. आणि 2013 पर्यंत दाभोळकर वेगवेगळ्या कारणांनी कानावरती येत होता. आणि तर कानावरती येत असताना एक विचार मात्र होता, प्राध्यापक असल्यामुळे असेल कदाचित, की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. हा माणूस तुमच्या माझ्यासारखा नाही आहे. हा माणूस काहीतरी वेगळं सांगतो आहे. आणि ते सांगायसाठी, माझं वाक्य लक्षात घ्या, ते सांगायसाठी हिंमत असावी लागते. हा माणूस काय सांगतो आहे? हा माणूस सांगतो आहे की तुम्ही जे वागता आहात ते वागण्याची तुमची पद्धती थोडीशी काय करा, बदलून घ्या. आणि त्यासाठी हा मनुष्य कुठल्याही पातळीवरती जायला तयार आहे. दाभोळकर वागताना लक्षात येतं आपल्या
की अनेक वेळा दाभोळकरांच्यावरती हल्ले झाले, त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये खूप मोठी मोठी माणसं होती. म्हणजे हा माणूस काय होता? हा माणूस 1970 साली MBBS झाला. असं त्यांची पार्श्वभूमी सांगतो या लक्षात घ्या. 1970 ला ते MBBS झाले आणि 1970 पासून 1982 हा 12 वर्षाचा काळ जो आहे ते 2 दवाखाने चालवत होते आणि 82 ला त्यांनी ठरवलं की नाही, आता आपण डॉक्टरकी बंद करायची, आता आपण या कामाकडे जायचं. कुठल्या? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाकडे जायचं. आणि 82 पासून ते 2013 पर्यंत एवढा कालावधी त्यांनी काय केलं, आपलं काम जे आहे ते काम करत राहिले. आता ते म्हणतात की माझं काम काय होतं. मी पहिल्यांदाच एक विधान असं केलं की दाभोळकरांसारखं काम करण्यासाठी हिंमत असावी लागते. ही हिंमत समाजामध्ये कुणी दाखवली? साधारणतः 19व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी दाखवली, सावित्री फुलेंनी दाखवली. त्यांनी जो अज्ञानाचा अंधार होता त्या अंधाराला भेदण्याचं काम केलं कुणी? महात्मा फुले आणि ज्योतिबा फुलेंनी केलं. त्याच्या पुढे जरा थोडस राजकारण किंवा राजकीय स्वरूपाचा निर्णय घेत असताना शाहू महाराजांनी काय केलं? हे अंधाराला भेदण्याचं काम केलं. ओके, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये थोडस आपण गेलो तर साधारणतः 1950, 52, 53च्या दरम्यान हमीद दलवाईंनी अशा पद्धतीचं काम केलं की समाजाला मला काहीतरी दिशा द्यायची आहे आणि त्यासाठी मोठ्या म्हणजे लाखो लोकांच्या विरोधात जाऊन तो माणूस काय झाला? उभा राहिला. आणि त्याच श्रेणीमध्ये कोण आले? अमित दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर. आता या दाभोळकरांनी ते छान बोलायचं लक्षात घ्या. म्हणजे मला नेहमी असं वाटतंय की खूप छान असा संवाद साधायचे दाभोळकर. दाभोळकर काय म्हणायचे की एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आत गेल्यानंतर जाणवतंय की गडद स्वरूपाचा काय आहे? अंधार आहे. आणि तुम्हाला जर सांगितलं की हा अंधार आता काय करा? कमी करा. तुम्हाला सांगितलं की हे रूम जे आहे ते ब्लॅक आउट झालेला आहे सगळा. आता पहिल्यांदा एक काम करा, तुम्ही अंधार काय करा? कमी करा. मग अंधार कमी करायचा असेल तर आपल्याला खोरं घेऊन अंधार काढता येईल का? तू खोरं घे, तू पाट्या घे आणि तू पोती घे, आपण जरा अंधार भरूया आणि अंधार काय करूया? पाट्या काढूया. असं होईल का? नाही. मग अंधार कमी करायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला काय करता येईल? काय करता येईल बा? अंधार कमी करायचा. तुम्ही माझ्याकडे बघा, माझा चेहरा चांगला आहे काय पाहिजे. तर अंधार कमी करायचा असेल काय होईल? ठीक आहे, लाईट लावायची. आता मी म्हणतो लाईटच नाहीये, तिथं लाईटच नाहीये, आपण काय करू? म्हणजे पहिला विषय जो आहे तो आपण कदाचित एखादी पणती लावायचा प्रयत्न करू. पणती लावू. पणती लावल्यानंतर तो अंधार थोडासा काय होईल? कमी होईल. ती छोटीशी इवलीशी पणती जरी लावली तरी सुद्धा इथं प्रकाश काय होईल? तयार होईल. मग पणतीपेक्षा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने एखाद्या समजा पेट्रोमॅक्स आपण लावला जरासा छोटा, आत्ताच्या पद्धतीने LED लावला, त्याच्यानंतर ट्यूबलाईट लावली आणि या पद्धतीनं आपण त्या अंधाराला भेदण्यासाठी वेगवेगळी साधनं जर आपण वाढवत गेलो तर हळूहळू अंधार काय होत जाईल? दाभोळकरांच्या विचारांचं सूत्रच असं होतं. आता हे कधी कळलं? म्हणजे दाभोळकरांच्या संदर्भात माझ्याही मनात एक शंका होती की कशाला हा मनुष्य करत असेल हे? म्हणजे एवढी माणसं कशाला अंगावर घेत असेल?
तिथं जायचं हे बरोबर नाही. हे देव वगैरे अमकं तमकं अशा पद्धतीनं तुम्ही त्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही निघाला. हे असलं काही करू नका. हे नारळ वगैरे काही जे फोडताय ते असलं काही करत जाऊ नका. हे बिब्बा अमकं तमकं मिरच्या वगैरे सगळे असलं काही करत जाऊ नका. हे बरोबर नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मलाही वाटत की कशाला नाही ते जोंबड्यात पडायचं आपण. लोक एवढे जर तुमच्या अंगावरती येत असतील. आणि 2013ला दाभोळकरांची हत्या झाली. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर नंतर माझा तसा दाभोळकरांशी काही संबंध नाही. पण 2013ला 20 ऑगस्टच्या दिवशी मी एका कार्यक्रमामध्ये होतो. आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, सूत्रसंचालक मी होतो. आणि कार्यक्रम सुरू झाला 10:30-11 वाजता. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी त्या दिवशी माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते. आणि ते म्हटले सुरुवात करत असताना की आपण एक 2 मिनिटं एका मोठ्या व्यक्तीला श्रद्धांजली आपल्याला व्हायची आहे. आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आज सकाळी पुण्यामध्ये काही लोकांनी हत्या केली. सकाळी फिरायला निघालेले असताना मागून येऊन काही लोकांनी त्यांच्यावरती काय केल्या. आता तो एक क्षण असा होता की ज्या क्षणी मला काय झालं समजलंच नाही. मला असं वाटलं की अरे का मारला असेल या माणसाला. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे विचार वेगळे असू शकतात आणि तो वेगळे विचार मांडण्याचा अधिकार घटनेनं त्याला दिलेला आहे. पण एखाद्या माणसाचे विचार पटले नाहीत म्हणून त्यांना गोळ्या घालून संपवणं हे कितपत योग्य आहे. आणि त्यावेळी म्हणजे अगदी शब्दशः तुम्हाला मी सांगतो, मी घरी आल्यानंतर मला वाटतं की रात्री एकटाच उठून मी रडायला. मला काही समजतच नव्हतं की काय संबंध तुझा आणि दाभोळकरांचा. मग तुला एवढा त्रास व्हायची गरज काय होती. आणि माझा एकूण सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा तो एक क्षणच होता की पूर्ण असा बदलत गेला. आणि त्या क्षणी असं ठरवलं की आपण दाभोळकर आता वाचायचा. आणि मित्रांनो तिथून पुढे साधारणतः 3 वर्ष मी दाभोळकर वाचायला सुरुवात केली. त्यांचे अनेक पुस्तकं म्हणजे 10-12 पुस्तकं त्यांनी लिहिलेल्या, त्यांनी दिलेली शेकडो व्याख्यानं, अक्षरशः दाभोळकरमय मी 2-3 वर्ष झालेलं होतं. आणि मग त्या विचार मंथनातून हे पुस्तक जे आहे ते पुस्तक आपल्या समोर आलं. आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टी मी काय म्हणते बघा, सगळ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या मला समजल्या असं नव्हे. पण मला असं वाटलं की दाभोळकर जे बोलतायत ते काही चुकीचं नाही आहे. दाभोळकर जे बोलतायत ते चुकीचं नाही आहे. पण ते जे बोलतायत ते स्वीकारण्यासाठी आपल्या मनाची खूप मोठी काय असायला पाहिजे. ही तयारी जी आहे ती तयारी म्हणजे एखाद्या शेताची जशी मशागत आपण करतो. कुठल्याही शेतात जाऊन आपण धान्य टाकलं तर ते उगवतं का नाहीये. त्याच्यासाठी ओपे तयार केले जातात, नांगरणी असते, खुरपणी असते, अमकं असतं तमकं असतं. आणि मग तरारणारं पीक जे आहे ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे वा आपण केलेली मशागत चांगली आहे. ही मशागत आता आपल्याला मशागत जी करायची आहे ती मनाची करायची आहे. दाभोळकरांनी मशागत केली ती कशाची केली. मनाची केली. तुमच्या आणि माझ्या मनावरती माझ्यावरती सगळ्यात मोठा प्रभाव जो आहे तो मन काय म्हणत आहे. मग त्यांनी मनाची कन्सेप्ट मांडली. आमचा मेंदू कसा विचार करतो ती कन्सेप्ट मांडली. मग कल्पना म्हणजे काय हेही त्यांनी सांगितलं. आणि अशा अनेक गोष्टी सांगत असताना एका महत्वाच्या गोष्टीचा त्यांनी विचार मांडला. ते इथं भारतीय व्यवस्थेमध्ये काय होत होतं बघा. 1853 साली पहिली रेल्वे आली. ते तुम्हाला माझं व्याख्यान ऐकायचं म्हणजे तुम्हाला काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या समोर येत झाली. 1853 साली पहिली काय झाली रेल्वे सुरू झाली. आता रेल्वे असं म्हटलं जातं की जेव्हा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा रेल्वे आली त्यावेळी
रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आलेली माणसं ठो 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 बोंबलत पळाली. का तर अरे अंगावरती येते वाटतं, माहितच नव्हतं. म्हणजे त्यावेळी एक अशा पद्धतीचं गाणं म्हटलं जायचं की साहेबाचं पोर लय अकलीर बिन बैलाची गाडी लिहिर. साहेबाचं पोर म्हणजे कोण? ब्रिटिश. अहो हे आमच्या कल्पनेतच नव्हतं की असं काहीतरी होतंय, की काही नाही या पुढं मागं. आम्हाला पहिलं गाडी ओढताना माहिती होतं, आम्हाला घोडी गाडी ओढताना माहिती होतं, आम्हाला गाढवं गाडी ओढताना माहिती होतं. म्हणजे कुणीतरी ओढल्याशिवाय गाडी पुढे जात नाही हे माहिती होतं, पण इकडं पुढे मागं काहीच नाही आहे आणि तरी सुद्धा गाडी जाते आहे. हे तुमच्या आणि आमच्या दृष्टीनं त्यावेळेचं काय होतं, वास्तव होतं 1853 सालचं. आणि मग हे कसं होतं हे जेव्हा आपण समजून घ्यायला लागलो, लक्षात घ्या काय झालं. 1800 त्यावेळी असं म्हटलं जायचं की आज आपण रेल्वे जायसाठी तिकीट काढतो, बरोबर आहे ना, तिकीट काढतो. तर मला वाटतं मी सांगतोय ते बरोबर असावं. 1853च्या पुढे 3-4-5 वर्ष अहो रेल्वे बसायलाच कोण तयार व्हायचं नाही. तिकडे जाऊ नका, भानगडी काय काढायलाच नको, आपण चालू केलेलं बरं. म्हणून इंग्रजांनी काय केलं, जो रेल्वेत बसेल त्याला 1 रुपया तिकीट नव्हे, त्यांना बसायसाठी 1 रुपया. लक्षात घ्या, ये बस 1 रुपया घे. आणि मग हळूहळू जेव्हा लक्षात आले त्याने म्हणजे ठाणे ते मुंबई हा प्रवास जो आहे नॉर्मल परिस्थितीमध्ये करत असताना जवळजवळ 23-24 तास लागायचे. तोच प्रवास काहीही न होता आपल्याला इजा, तोच प्रवास रेल्वेनं व्हायला लागला. मग ते 1 रुपयाचं त्यांनी 50 पैसे केलं, मग त्यांनी 25 पैसे केलं आणि मग त्यांनी तिकीट सुरू केलं. आणि सगळं झालं कशानं, साधा आहे. म्हणजे इथल्यापेक्षा पाश्चात्य राष्ट्रामध्ये जी काही प्रगती झालेली होती त्या प्रगतीच्या पाठीमागं कोण होतं, विज्ञान होतं. एखादी गोष्ट का होते याचा कार्यकारण भाव शोधणं, कार्यकारण भाव शोधणं हे कशामुळे होतं, तर त्याचं कारण अमुक तमुक 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 आहे. आणि जेव्हा हे कारण आपण समजतो त्यावेळी आपण काय होतो, म्हणजे लाईट लागते. कशामुळे लागते, आता आम्हाला शिकवलंय 5वी पासून विज्ञानाच्या पुस्तकामध्ये की लाईट लागते, तिकडं स्विच वापरा तिकडं लाईट. तर तो काय प्रकार आहे हे आता तुम्ही सांगू शकता, सांगू शकतो ना आपण. अहो कल्पना करा ना, हा मोबाईल आहे, ही कल्पना तरी आपण केली का 25 वर्षापूर्वी की असलं काहीतरी इन्स्ट्रुमेंट येणार आहे. आणि ते इन्स्ट्रुमेंट आणि बघा ना, आपण पूर्वी काय म्हणायचं की हाताच्या ज्या रेषा आहेत त्या प्रत्येक माणसाच्या काय आहेत, वेगळ्या आहेत. असं आजही होतं, ते बरोबरच आहे. चेहरा प्रत्येक माणसाचा काय आहे, वेगळा आहे. एक दुसऱ्याची काय नाही, आयडेंटिकल. अहो त्याच्यापेक्षा भयानक हा प्रकार आहे, तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्यांचे नंबर वेगवेगळे आहेत. जगात कितीतरी मोबाईल आहे, पण असं कधी झालेलं आहे का की मला कोणीतरी फोन लावलेला आहे आणि तो रेश्मा मॅडमला लागला, कधीतरी होतं, पण नॉर्मली असं होत नाही. हे कशाचं, विज्ञानाचं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि म्हणून दाभोळकर म्हणायचे की आपण काय केलं, विज्ञानाची सृष्टी घेतली. हे सगळं आपण घेतलं ना, 150 वर्षापूर्वी जे काय होतं ते आज आहे का, 150 वर्षापूर्वी ड्रेस, तो ड्रेस आमच्या अंगावर आहे का, बदलला. दळणवळणाची साधनं बदलली, मीडिया बदलला, वृत्तपत्र बदलली, सगळंच बदललं. म्हणजे विज्ञानानं दिलेल्या सगळ्या गोष्टीतून आलेले बदल आपण स्वीकारले, पण विज्ञान स्वीकारलं नाही. म्हणजे काय म्हणतायत बघा ते की गाडी घेतली, मोठी एकदम भारीतली गाडी अशी घेतली, 5-50 लाखाची गाडी घेतली, गाडी दारात आणली. गाडीदार, आता गाडी हा प्रकार जो आहे तो म्हणजे विज्ञानाचा आविष्कार आहे, बरोबर. आता तर इलेक्ट्रिक गाडी आली, इलेक्ट्रिक चालणारी गाडी आली, म्हणजे विज्ञानाचा सगळं आहे ते सगळं. गाडी दारात आणल्याबरोबर सगळी जमा झाली,
सगळी जमा झाली, अगं तू ये ग, तू ये ग, आमच्या नवऱ्यानं गाडी आणली, आणि मग काय झालं, गाडीच्या समोर दगड ठेवला आणि मग त्याला हळदी कुंकू आमचं तमचं लावलं, नारळ फोडला आणि त्याच्या टायरीच्या खाली काय ठेवले, 2 लिंबू ठेवले, चालू केलं, लिंबू आवरनं गाडी पुढे आली, ओके गाडी सुरळीत चालण्यासाठी गाडीचं मेकॅनिकल व्यवस्थित पाहिजे, सगळ्यात महत्वाचं चालवणारा व्यवस्थित पाहिजे. तो जर जरा थोडं काहीतरी करून असतं तर गाडी कशाला द्यायची. आणि म्हणून ते असं म्हणते की आम्ही विज्ञानाची सृष्टी घेतली पण आपण विज्ञानाची दृष्टी मात्र घेतली नाही. बरोबर ना. विज्ञानानं घेतलेले सगळे फायदे आपण घेतले पण विज्ञान मात्र आपण घेतलेलं आहे. आणि मग त्या दृष्टीनं त्यांनी काय करायचं ना, त्यांनी शेकडो प्रयोग केले. खरं तर विज्ञान स्वाती वगैरे ही सगळी जी मंडळी आहेत ते असं म्हणायचे की आपण जे काही काम करतो आहोत त्या कामाचा विचार जो आहे तो कधीचा आहे, 100 वर्षानंतर लोक म्हणतील की असं कुणीतरी दाभोळकर नावाचा एक माणूस होता, तो माणूस हे काम करायचा. मग आपण लगेच आपल्याला काय होतं की लगेच त्याचं काय पाहिजे, मला क्रेडिट पाहिजे. त्यांनाही विचारलं गेलं, अनेक यालाही विचारलं असेल कशाला तुम्ही नाही, वय तुझं किती, बायको आहे, पोरं आहेत, कशा नाही ते झोपड्यात पडलाय बस की करा. पण त्यानं तो विचार जर केला असता तर आज तू इथं आला नसता. अहो केवढे होते बघा, वेळ जातो, श्रम जातात. पण सगळे तुम्ही आता 100 लोक इथं बघा की असं नाही होणार की त्यानं व्याख्यान दिल्याबरोबर कृष्णात सर कधी बरोबर सांगितलं, आजपासून तुम्ही म्हणताय ते सांगितलं, असं होतंय का? नाही होत. तो विचारच आपण करायचा. पण कुठंतरी मला अशी त्याने जे दाखवला का प्रयोग, त्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये नकळतपणे तुमच्या डोक्यात आलं ना, अरे असं आहे. आणि हे होण्यासाठी म्हणून हे कार्यक्रम आहे. लक्षात येते का बघा, हा कार्यक्रम कशासाठी आपण ठेवला तर हे होण्यासाठी. आता उद्या समजा तुम्ही एखादी गाडी, हे वाक्य ऐकल्यानंतर यांचं सगळं की गाडी दारात आणल्यानंतर तुम्हाला आठवेल, अरे दिवाण मास्तर काहीतरी सांगत होतं, कृष्णात काहीतरी सांगत होतं, कशाला लिंबू कशाला ठेवायचं. त्या काळामध्ये एक लक्षात घ्या, पुण्यासारख्या एक उदाहरण दिलेलं होतं की पुण्यासारख्या ठिकाणी 20,000 गाड्या आता या म्हणजे कधीच्या काळात तुम्ही घरात नुसतं बघा, तुमच्या लक्षात येईल. आपल्या इथं अमावास्येला, बरोबर काय, अमावास्येला पूजा केली जाते, काळीची पूजा प्रत्येक अमावास्येला. अमावास्या किती वेळा येतात महिन्यातनं? एकदा येते. 12 महिन्यातनं 12. आता कल्पना करा की आपण नुसती करूया 12 महिने त्या अमावास्येच्या दिवशी काय केलं जातं, गाडीची पूजा, अमकं तमकं, लिंबू फिंबू ठेवली जातात. त्याने एक दलित सांगितलं होतं की एकट्या पुण्यात उदाहरण दिलं होतं, एका अमावास्येच्या दिवशी 18,000 लिंबू गाडीच्या चाकाखाली ठेवले जातात. अमावास्ये हे 15 वर्ष, आताच नव्हतं, हे 15 वर्ष, आता तरी आणखी जास्तच वाटत. तर त्या पद्धतीनं मी जसं तुमच्याशी बोलतो आहे तसं यांच्याशी बोलतोय. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना काय द्यायचं आहे तुम्ही, तर विद्यार्थ्यांना या पद्धतीनं काही गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये जाऊ द्या. म्हणून मग पहिला जो विचार म्हणला की विचार कसा करायचा हे शिकवण्याची जबाबदारी. म्हणून ते काय म्हणतात की विज्ञानाची करणी घेतली पण आम्ही काय घेतली नाही, विचारसरणी मात्र घेतली नाही. जे तो फळ झाडावरून खाली पडतं, कुणी सांगितलं? न्यूटन, बरोबर ना, न्यूटन. आता न्यूटननं सांगत तोपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं फळ वर्ण खाली पडतंय. त्याच्या अगोदर तो वर्ण खाली पडायचं ना, ते
पण आम्ही म्हणाल आपल्या डोक्यात त्यानं ज्यावेळेस सांगितलं आम्हाला की बाबा ह्याच्या पाठीमागचं कारण हे आहे असं आहे, अरे बघा काय काय आहे. इथं बसून तुम्हाला ह्या गोष्टी समजायच्या पाहिजे. म्हणजे पुस्तक वाचत असताना, एखादा प्रयोग समोरचा मनुष्य करत असताना, आता तो एक तुमच्या लक्षात असेल, सत्य साईबाबा नावाचे एक ग्रस्त होते. मोठा माणूस, केवढा मोठा, तर महाराष्ट्र विधानसभेचं पहिल्या दिवशीचं अधिवेशन बाजूला ठेवून विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते काय झाले, सत्य साईबाबांच्या दर्शनाला गेले. साईबाबा काय करायचे माहितीये का, कदाचित विरोध पण करतोय का नाही मला माहिती आहे, पण करत असेल. करता येते का तुला कृष्णाने, की बोलता बोलता 5-10 मिनिटावर करायचं असं अंगठी काढायची, उजवा काय करायचं, गळ्यातली साखळी काढायची, सोन्याचं नुसतं आणि जसे तुम्ही आम्ही गेल्यानंतर मात्र सत्य साईबाबा करायचं आणि अंगारा द्यायचा, म्हणजे राहत. पण जसा माणूस मोठा असेल ना तसं ते बदलत जायचं. काही काही मंडळींना देशमा असा आणल्यावर तर काही काही मंडळींना ते रक्ताचा हार सुद्धा काढून द्यायचे. अशा मंडळीने अशा वेळी ते मुख्यमंत्री गेले. आता मुख्यमंत्री जातात म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे की अरे साहेबच निघाले, साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागं, त्याला काय कळत नाही काय नाही, साहेब पण त्यांचा आपल्या बरोबरच असणार, अशा पद्धतीची भूमिका. आणि मला काही काही गोष्टी दाभोळकर का मला आवडले, तर हे सगळं झालं. दाभोळकरांनी तिथं लातूरमध्ये निदर्शनं केली, अमकं केलं तमकं केलं, सगळं झालं. आणि दुसऱ्याच दिवशी राव महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की दाभोळकर तुम्ही खूप छान काम करताय अंधश्रद्धा निर्मूलनाचं. आदल्या दिवशी हे झाले, दुसऱ्या दिवशी आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं असा निर्णय घेतलेला आहे की तुमचा गौरव करण्यात यावा, तुमच्या एका पुस्तकाला काय करावं, पुरस्कार द्यावा. एखाद्यानं काय केला, चला ओके. मला ऐसे कैसे झाले बंधू हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दाभोळकरांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विलासराव देशमुखांना पत्र लिहिलं आणि त्यांनी ते सगळ्या गोष्टी घातल्या आणि त्याबद्दल एक वाक्य त्यांनी असं म्हटलं की जो मनुष्य स्वतःच अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला आहे अशा माणसाच्या हातून मला पुरस्कार स्वीकारायचा नाही. ही ताकद असावी. आणि ही ताकद कधी येते, जेव्हा आपल्या विचारांच्या वरती आपली ठाम काय असते. दाभोळकर कुणालाही वाईट बोलत नव्हते, कुणालाही वाईट बोलते, असं करू नका तसं करू नका काहीच सांगत नव्हते. तुम्ही देव मानू नका कधीच म्हटलं नाही त्यांनी, कधीच म्हटलं नाही. आणि अशा या माणसाच्या संदर्भामधला विचार जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या समोर येताना दिसतो आहे. म्हणून बाळांनो, हे जे काही तास, 1.5 तास 2 तासाचं तुमचं सेशन असेल, त्या सेशनकडं केवळ अकॅडमिक म्हणून बघूच नका. तर हे काय जे चाललेलं आहे ते आपल्याला माणूस घडवण्याच्या प्रक्रियेचं एक पाऊल आहे, अशा पद्धतीनेच त्याचा मार्गाला विचार करा. आता माझी आई शिकलेली नव्हती, माझे वडील 2री-3री शिकलेले होते. त्यांना सुधारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत का? नाही, त्यांचा काही विषय नाहीये. पण तुम्ही तरी काय करा, कारण त्यांच्या समोर त्या पद्धतीचं साहित्य आलं नाही, पण तुम्ही तरी ते करायला पाहिजे आणि त्या दिशेनं आपण पाऊल टाकावं. मला एक गोष्ट एक मिनिटाचाच वेळ घेतो आहे. भारत सगळ्या गोष्टीला आपण बेस जो केला तो भारतीय घटनाच केला. भारतीय घटना म्हणजे जेव्हा घटना लागू झाली 1950 ला, त्यावेळी हा विचार कदाचित त्यामध्ये नव्हता. सायंटिफिक टेम्परमेंटचा त्यामध्ये नव्हता तो 50 ला मग वाचले, कारण देश उभा करायचा होता म्हटल्यानंतर काही गोष्टी आल्या नसतील त्या. पण 1973च्या 76 साली मात्र त्याच्यामध्ये मला वाटतं त्याने एक वाक्य म्हटलं की इट इज ड्युटी ऑफ द इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. अशा पद्धतीचं एक विधान आलं
त्याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचा विचार, त्याचा प्रसार, अंगीकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या घटनेमध्ये पहिल्यांदा हक्क सांगितले गेले, कर्तव्याचा विचार आला तो नंतरच्या टप्प्यामध्ये आला. आणि त्यामध्ये हा जे 1987 साली जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आलं, त्या शैक्षणिक धोरणामध्ये वैज्ञानिकचा विचार जो आहे तो विचार आपल्या ठिकाणी आला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून व्हावा. वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन जाणीव देतो. आपल्या जीवनाकडे बघायला अहो काही काही मंडळी 2-2, 3-3 तास दिवसाचे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात. लक्षात घ्या, श्रद्धा असावी, यात काही वादच नाही आहे. श्रद्धा, आम्ही श्रद्धा म्हणजे मी ज्यावेळी इथं बसलेलो असतो त्यावेळी आम्ही आपल्या महाविद्यालयाची प्रार्थना तयार केली. लक्षात घ्या, हा प्रार्थना केली याचा अर्थ माझ्या डोक्यात काही खुळ आलं होतं म्हणून केली असं नाहीये. या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द हा आम्ही जाणीवपूर्वक वापरलेला आहे. म्हणजे जो गोष्ट तुम्ही आता सांगणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, माझ्या त्या याच्यामध्ये एक ओळ येते बघा, नवतंत्रा धरुणी ध्यास विज्ञाना करू विकास. नवतंत्रज्ञान आपण घेऊया आणि विज्ञानाचा अंगीकार करूया, प्रसार करूया, हे आम्ही आम्हाला स्वतःला सांगतो आहोत. जसं भारतीय घटना मी स्वतः अर्पण केली असं म्हणलं, आम्ही भारतीय लोक, तशा पद्धतीनं आम्ही आमची प्रार्थना करत असताना सुद्धा असंच म्हटलं की ह्या सगळ्या आणि सगळ्यात शेवटचं विधान जे आहे, मातृ पितृ गुरुदेव वंदितो तव चरण कमल. हे सगळं होत असताना आई वडिलांचे संस्कार जे आहेत ते संस्कार सुद्धा आम्हाला काय आहे तितकेच महत्वाचे आहे. आणि ही जाणीव करणं हे खरं शिक्षण संस्थांचं काम आहे. या महान मंडळींनी तेच काम केलं. इथं असणारा प्रत्येक प्राध्यापक तेच काम करतो आहे. कुवतीप्रमाणे तो करत असेल, पण विद्यार्थ्याला काळोखामध्ये नेण्यापेक्षा विद्यार्थ्याला तमसोमा ज्योतिर्गमय, लक्षात घ्या, तिकडं नाही जायचं, आपल्याला इकडं जायचं आहे, प्रकाशाच्या दिशेनं जायचं आहे. आणि ते जाण्यासाठीची वाट जी आहे ती वाट आजच्या या वैज्ञानिक दृष्टिकोन या कार्यशाळेतून निर्माण होईल अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. शिवाजी, काही कामामध्ये स्वतःला झोकूनच द्यावं. म्हणजे आम्ही शिकवतो, आम्हाला पगार मिळतो. मी प्राचार्य आहे, मला पगार मिळतो. फार मोठं मी काही करत नाहीये. या कामाचं मला काय केलं जातं, मोबदला दिला जातो. पण अशी काही कामं आहेत की ज्याचा मोबदला विचारायचा असतो. आणि त्यामध्ये विवेक वाहिनीचं काम हे महत्वाचं आहे. विवेक वाहिनीच्या कामातून तुम्ही माणसं उभी करायचं काम करतात, विद्यार्थी उभी करतात काम करतात. पुढच्या काळामध्ये असे छोटे छोटे कार्यक्रम घेत चला. म्हणजे या मंडळींचं कौतुक करावं तेवढं सोपं आहे. की रेश्मा माझ्या आयुष्यामध्ये फार लेट आली, लक्षात घ्या. तिला आता मागच्या एका काळामध्येच बघितलं, पण हा कितीतरी दिवस झालं हे काम करतो आहे. आणि त्याच्यामधलं सातत्य जे आहे ते सातत्य, बऱ्याच वेळेला काय होतं की समोरच्या माणसाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर माणूस काय होतं, जाऊ दे की तिकडे तुम्ही सांगितले नाही ते करायला. पण नाही, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी करत राहणार. ती भावना त्यांनी आपल्या मनामध्ये बाळगलेली आहे. तसंच वृत्ती तुमची राहू दे. बाळांनो, तुमच्यासारख्या रस्त्यावर कदाचित मी उतरणार की बाबा आपण उतरूया आणि काम करूया, चला असं आपण असं नाही. पण तुम्ही ज्या ज्यावेळी सांगाल त्यावेळी आम्ही तुमच्या, माझ्या हातात होतं प्राचार्य म्हणून हे सगळं करणं, ते आम्ही करत राहणार. या शिवाजी असेल, धनाजीराव असतील, त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे चालत राहावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढचे 2 तास तुम्हाला एक वेगळं जग जे आहे ते वेगळं जग अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्राचार्य साहेबांचे विचार व कृष्णा सरांचा प्रयोग पाहून मला नरेंद्र दाभोळकरांचे विचार आठवतो की शंका उपस्थित न करता चमत्काराला सत्य म्हणून शरद